शुभ सकाळ मित्रांनो, सूर्यदेवाचं दर्शन झाले. आता निघाले आपण गावाला. तर गावाकडचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईल. सगळ्यांनी बघा, सबस्क्राईबर करा. भेटूया अशा एका. तर मित्रांनो, गावाकडच्या रस्त्याला पोहोचले आपण. बघू शकता कच्चा रस्ता आहे. या रस्त्याला गाडी सुद्धा जात नाही पावसाळ्यात. आणि समोर जे दिसतंय, आता पोहोचले आपण गावाजवळ. समोर ग्रामसेवकाचं ऑफिस आहे, समोर दिसते दत्त मंदिर आहे, त्याच्या बाजूला आपलं घर आहे. तर चला आता घरी जाऊया आपण. हा एकूण असा परिसर आहे आपल्या इथला. तरी आपलं घर आहे. तर छोटासा हॉल आहे मित्रांनो. पेंटिंग केलेली नाही अजून घराला, पेंटिंगचं काम बाकी आहे. हा इकडं एक बेडरूम आहे. लाईट नाही, लाईट लावूया. घरी कोण नाही राहत, आजी आणि आईच राहते घरी. इथं मंदिर आहे छोटंसं. आणि या साईडला इकडं किचन आहे, बघू शकता किचन. तर चला आपण शेतावर जाऊया आता आपण. तर हे बघा, शेतावरची वाट आहे, अशी पाय वाट आहे. भरपूर लोकांची शेत रिकामी झालेली आहेत, भात काढलेली आहेत. इकडे डोंगर आहे. हा साईवाऊन गाव आहे मित्रांनो. या साईडला पुढं असं पायवाटे जायला. सध्या कुसळचं गवत आहे सगळं. जागी जागी झाडं बी आहेत मित्रांनो. तर चला आता शेतावर पोचले. बघू शकता आपलं शेत. आणि आईने एवढं काढून ठेवलंय. तर त्याच्यात पाणी आहे मित्रांनो, बघू शकता. शेतामध्ये पाणी असल्यावर हालत खराब होते मित्रांनो. तर चला जरा नाश्त्याला आणले, नाश्ता करून घेऊया आणि मग भात काढायला चालू करूया. इकडं घर आहे आपल्या शेतावरचं मित्रांनो. जे आईने भात काढलेले आहे ते वाळले जरा. त्याच्या पावळ्या बांधून ठेवू आपण. पावळ्या बांधायच्या आणि जमा करून ठेवायला लागतं. तर ऊन पडलेले, भरपूर ऊन आहे. बरं, हवा एकदम स्वच्छ हवा आहे मित्रांनो. गावाकडचं वातावरण एकदम फ्रेश हवा आहे, बघू शकता. आणि जे पावळ्या बांधलेत ते आता आपण खळ्यावर नेऊन ठेवूया. भरपूर लांबून आणायचे.